मशिनरी होत्या माझ्या, कुटी मशीन असेल काय, ते त्याची तोडफोड झालेली आहे सगळी. मशीननी त्यांनी सगळी उलटपालट करून टाकलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं मला पेमेंट न देता मला त्यांनी म्हणजे उद्ध्वस्त हे केलेलं आहे. एक 8 दिवसापूर्वी काही अधिकाऱ्यांनी मला ऑफिसला एक मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये मला शब्द दिला होता किंवा तुम्ही ताबा द्या, आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ. तर मी त्यांना सहकार्य केले की बाबा ठीक आहे, आम्हाला पैसे दे, पेमेंट दिलं तर आम्ही तुम्हाला ताबा देतो. पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही. त्यांच्यानंतर आम्ही कॉल करायचा त्यांना प्रयत्न केला, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली नंतर त्यांनी आम्हाला. आणि आता आम्ही सगळं उद्ध्वस्त झाले. उद्या सकाळी ते 11चा त्यांनी आम्हाला टायमिंग दिलाय. उद्या ते घर पाडणार आहेत आणि उद्या घर पाडणार आहेत. आता उद्या आम्ही काय करायचं, कुठं जायचं? एक तर त्यांनी पैसे दिले नाही, काहीच नाही. आता आम्हाला फाशी घ्यायच्याशिवाय पर्याय कुठला नाही उरलेला नाही. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन सन्मान समिती सदस्य. आज मी मुळशी तालुक्यातील रे गावात आलेलो आहे. माझ्या शेजारी विलास शिंदे हा पशुपालक आहे, कमलाकर शिंदे पशुपालक आहे. काल जो रिंग रोडचा अधिकाऱ्यांनी जे विलास शिंदे पशुपालक शेतकरी, गरीब शेतकरी आहे, त्यांच्या हद्दीत येऊन रिंग रोडच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर काही नोटीस न देता त्यांचं पोल्ट्री शेड असेल किंवा ते पशुधनासाठी निवारा शेड असेल ते पाडलेलं आहे. हे पाडत असताना त्या शेतकऱ्याला मोबदला सुद्धा त्यांनी आजपर्यंत दिला नाही, असे मला आज 19 तारखेला माहिती कळलेली आहे. आज तुम्ही ती लहान वासरं बघा, 6-6 महिन्याची वासरं उन्हात तानात 42-45 डिग्री टेम्परेचरमध्ये बांधल्यात. आणि इकडे वैरण बी बघा तुम्ही, वैरण सुद्धा शेतकऱ्याची त्यांनी अक्षरशः उघड्यावर टाकून गेलेली आहे. आणि तिकडे खालच्या बाजूला तुम्ही बघा, पोल्ट्री शेड होतं जवळजवळ 7,000 स्क्वेअर फुटाचं. अंदाधुंदी कारभार केलं, व्यवस्थित तोडून उलथं पालथं डोजे शिबे लावून आज 100-100 पोलीस यंत्रणा राबवून आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही रिंग रोडचं काम बी खाली चाललेलं आहे. मुळात विषय काय होतोय, मुळात विषय काय आहे की शेतकऱ्यांचा रिंग रोडला विरोध नाही, परंतु जो प्रोटोकॉल तुम्ही कालच्याला जी कारवाई करताना पाळायला होता तो पाळला नाही, असं आम्हाला आज निदर्शन आलेलं आहे. शासनाचा कारभार एवढा मंगळ चालू आहे. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्या ज्या गायी होत्या त्या गायी आजकालच्या हरून 10 दिना टोटल त्या शेतकऱ्याची साखळी त्यातून बिघडलेली आहे. माझी शासनाला हीच विनंती असेल की छत्रपतींचं मला एक वाक्य आठवत आहे, शेतकऱ्याच्या गावताला काठी जरी लागली, काठीला जरी कोणी हात लावला चुकीच्या पद्धतीने तर त्याचे हातपाय तोडण्यात येईल. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. आज त्याला पेमेंट त्यांनी दिलं नाही, पोल्ट्रीचा म्हणा किंवा त्याच्या गोट्याचा म्हणा, काहीच त्याचं न करता त्याचं ते टोटल उद्ध्वस्त झालेलं आहे. उद्या त्याचं ते बांधकाम आहे ते सुद्धा पाड्या येणार आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला हीच विनंती राहील की असं चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करू नका. शासन म्हणून तुम्ही प्रोटोकॉल पाळला पाहिजे. काल कारवाई करताना त्या शेतकऱ्याला 8 दिवसांनी नोटीस द्यायलाच पाहिजे. रिंग रोडच्या अधिकारी तशी नोटीस न देता शेतकरी अख्खा उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचा 2-2.5 एकरचा घास असेल तो सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयापासून घोषणा करतात की ग्रामविकास विभागाला आपण या उपरोक्त पशुसंवर्धनाला संवर्धन देऊ. कोट्यवधी रुपये आज तुम्ही देताय ग्रामीण भागात. आज शेतकरी उद्ध्वस्त झालाय, त्याचं काय? आज शेतकऱ्यांनी काय करायचं? आज उद्ध्वस्त झालाय तो. आज त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय, त्याला संकट पडलंय की गुरांना कसं काय सांभाळावं, काय त्याच्या धारा काढावं, ऑलरेडी कसं करावं, असं मोठं संकट आहे. माझी महाराष्ट्र शासनाला ही विनंती राहील, जे काही चुकीच्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे नक्कीच त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हीच विनंती माझी राहील शासनाला. धन्यवाद.